ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय। ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण समोर येणार आहे। विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलाय, तर दुसरा ब्लॅक बॉक्स अजून सापडलेला नाही, त्याचा शोध सुरू आहे। आज पंतप्रधान मोदी अहमदाबादमधल्या घटनास्थळाला भेट देणार आहेत। अमित शहांनी काल घटनास्थळाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला, तसंच जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूसही केली। अहमदाबाद विमान अपघातामध्ये 265 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये राज्यातल्या महाराष्ट्रातल्या 9 जणांचा समावेश आहे। अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला। विमान अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचंही निधन झालंय। दरम्यान या भीषण अपघाताची संभाव्य कारणं काय असू शकतात त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। विमानाच्या दोन्ही इंजिनात एकाच वेळी बिघाड झाला असावा, ही सगळी संभाव्य कारणं आहेत। लँडिंग गिअर टाकता आला नसावा, लँडिंग गिअर वेग कमी करतो। एखाद्या पक्षाची विमानाला धडक बसली असावी। टेक ऑफला मदत करणाऱ्या विमानाच्या पंखांचे फ्लॅप खाली केलेल्या स्थितीतच राहिले असावेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, थेट अहमदाबादमधून ते आपल्या सोबत आहेत। वेदांत, काल हा भीषण अपघात झालेला आहे, आता संभाव्य कारणांची चर्चाही केली जाते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जखमी आहेत किंवा जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या नातेवाईकांची मनोवस्था आपण विचारही करू शकत नाही। काय परिस्थिती आहे सध्या तिथे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण प्रज्ञा सध्या कसोटी भवन येथे आहोत। जे नातेवाईक आहेत त्यांना इथे येण्याचं आवाहन केलेलं आहे, कारण इथेच DNA टेस्ट केले जाणार आहेत आणि DNA टेस्ट नंतर DNA मॅच झाल्यानंतर जे मृतदेह आहेत ज्याची ओळख पटत नाहीयेत ते मृतदेह त्या कुटुंबाला सोपवले जाणार आहेत। अनेक जण इथे आपण बघतोय अगदी कालपासून आलेले पाहायला मिळतात, कारण कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं। अचानक हा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर दुःखाचा डोंगर जेव्हा कोसळला त्यामध्ये थेट याच अहमदाबादच्या या सिव्हिल रुग्णालयात इथे आलेले आहेत आणि जिथे आपण बघतोय प्रत्येकाची नावं बघितली जात आहेत। नावानुसार त्यांचा DNA, त्यांच्या नातेवाईकांचा DNA टेस्ट केली जाते आणि DNA मॅच झाल्यानंतर जी पुढची प्रक्रिया आहे ती केली जाते। आपण पोस्टमॉर्टम रूम सुद्धा दाखवली, तिथे सुद्धा शवविच्छेदन केलं जाते आणि इथे बघतोय की कशा प्रकारे जे नातेवाईक आहेत ते मोठ्या संख्येने ते यायला सुरुवात झालेली आहे। डॉक्टर पूर्णपणे त्यांना सहकार्य करतायत। जी DNAची प्रक्रिया आहे, DNA मॅचची प्रक्रिया आहे, DNA टेस्टची प्रक्रिया आहे ती तिथे केली जाते आणि जसं मी आधी सांगितलं की इतका भीषण हा अपघात होता की मृतदेहांची सुद्धा ओळख यामध्ये पटत नाहीये आणि त्यामुळेच आपला जवळचा नेमका कुठे आहे याचा शोध हे सगळे नातेवाईक घेताना आपल्याला पाहायला मिळतात। 265 जी प्राथमिक माहिती मिळते त्यामध्ये 265 जणांचा मृत्यू यामध्ये झाला आहे, त्यामध्ये 241 हे प्रवासी होते आणि ज्या प्रकारे हा अपघात झाला, जसं तू सांगितलं की ब्लॅक बॉक्सचे कारण सांगितलं की ब्लॅक बॉक्समध्ये खऱ्या अर्थानं नेमकं काय या विमानामध्ये झालं, काय बिघाड झाला याचं कारण स्पष्ट होईल, कारण CVR म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि दुसरं म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर, ह्या दोन हे CVR आणि FDR हे असे आहेत ज्यामध्ये नेमकं कारण जे आहे ते कळू शकणार आहे। कारण पायलट त्यासोबतच आपण बघितलं तर ATC यांच्यामध्ये काय नेमकं म्हणजे ट्रॅफिक कंट्रोल, एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यामध्ये जो काही संवाद झाला, कारण मेडे कॉल हा करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र 20 सेकंदच मिळाले, त्यामुळे पुढे काही करता आलं नाही असंही सांगितलं जाते। आणि सध्या आपण बघतो की कशा प्रकारे रुग्णांचे इथे जे जखमी आहेत, जखमींचे नातेवाईक त्याशिवाय जे मृत आहेत त्यांचे नातेवाईक इथे येत आहेत आणि इथे DNA टेस्टची प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाते। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा रुग्णालयाला भेट देतील, त्याशिवाय जे घटनास्थळ आहे जिथे हा अपघात झाला तिथे ते भेट देतील। काल आपण बघितलं गृहमंत्री अमित शहा इथे आले होते। अमित शहांनी विस्तृतपणे माहिती दिली, त्याशिवाय त्यांनी सांगितलं की ज्या मृतदेहाची ओळख पटत नाहीये त्यांच्यासाठी याच कसोटी भवनमध्ये
DNA टेस्ट आणि सॅम्पलिंगचं जे काम आहे ते डॉक्टरांकडनं केलं जाते आणि याला काहीसा वेळ लागणार आहे. कारण ज्या प्रकारे आपण मृतांचा आकडा बघतो 265 मृतांचा आकडा आहे आणि त्यामुळे काहीसा वेळ या सगळ्या प्रक्रियेला जाणार आहे आणि त्यामुळेच प्रशासनाकडनं म्हणजे इथे आपण बघतो डॉक्टर्सकडनं प्रशासनाकडनं आवाहन केलं जातं आहे, वेळोवेळी सांगितलं जातं, वेगवेगळ्या सूचना त्यांना दिल्या जातात. प्रज्ञा. बरोबर, प्रशासनाकडून अत्यंत संवेदनशीलपणे आणि संयतपणे ही परिस्थिती हाताळली जाते आपण पाहतोय. नातेवाईकांचे चेहरे अक्षरशः बघवत नाहीयेत, पण अर्थात जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जाणं भाग आहे. वेदांत, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.